हातकणंगले पुलाची शिरोली येथील माळवाडी परिसरात रात्री 4 चाकी पार्किंगमधून काढण्याच्या क्षुल्लक वादातून एका चिकन व्यावसायिकानं थेट धारदार हत्यार फेकून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात एक तरुण जखमी झाला असून अन्य दोघे थोडक्यात बचावलेत। विशेष म्हणजे आरोपी हत्यार नाचवत असतानाचे चित्रीकरण सीसीटीव्ही आणि स्थानिक नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालं असूनही पोलिसांनी गुन्हा दाखल न करताच आपापसात मिटवण्याचा सल्ला दिल्याचं समजतंय। त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास माळवाडी परिसरात 4 चाकी गाडी पार्किंगमधून काढत असताना शेजारी लावलेल्या दुचाकीला किरकोळ धक्का लागला। यावरून दुचाकी मालक आणि संबंधित तरुणांमध्ये जोरदार वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की एका स्थानिक चिकन व्यावसायिक व तरुणामध्ये वाद झाला। हा वाद होत असताना तरुणाने चिकन व्यावसायिकाच्या हातात धारदार हत्यार बघून पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी चिकन व्यावसायिकाने आपल्या हातातील धारदार हत्यार पळून जाणाऱ्या तरुणाच्या दिशेने फेकून मारलं। तो तरुण प्रसंगावधान राखून बाजूला झाल्याने थोडक्यात बचावला, मात्र हत्यार लागल्याने एक जण जखमी झालाय। घटना घडल्यानंतर परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या गंभीर घटनेनंतर नागरिक आणि पीडित तरुण शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते। सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शी पुरावे समोर असताना पोलिसांनी दोन्ही बाजूंवर गुन्हे दाखल करणं अपेक्षित होतं। मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी दोन्ही गटांनी रात्री उशिरापर्यंत ताटकळत ठेवून आपापसात तडजोड करण्याचा सल्ला दिल्याचं समजतंय। या वादात 2 अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्यानं त्यांच्या करिअरचं कारण पुढे करत पोलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरू आहे। पोलिसांच्या या भूमिकेमुळे गुन्हेगारांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांमधून होतोय। शिरोली गावातील आणि विशेषतः माळवाडी परिसरातील वाढत्या टवाळखोरी व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शिरोलीच्या जागरूक जनतेनं नुकतंच जिल्हा पोलीस अधीक्षक आमदार अमल महाडिक आणि स्थानिक पोलीस ठाण्याला निवेदन दिलं होतं। या निवेदनाला 8 दिवसही उलटत नाही तोच ही हत्यारफेकीची घटना घडल्यानं ग्रामस्थांमध्ये भीती व चिंतेचं वातावरण आहे। तरुणांवर पोलिसांचा कोणताही वचक राहिला नसल्याचं यावरून नागरिकांमध्ये बोललं जात आहे। मराठी एस न्यूजसाठी शिरोलीहून कुबेर हंकारे।